मध्ये जेव्हा एखादी घटना येते त्यावेळेस निश्चितपणे त्यांना शिक्षा झाली पाहिजे, तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं दुमत नसावं त्यांच्यावरती. आपण बघितलं तर आरोपीला या ठिकाणी घेऊन जात आहेत पोलीस या गाडीमध्ये. तो सध्या आरोपी आहे. जर आपण बघितलं तर पूर्ण कडेकोट बंदोबस्त मध्ये या आरोपीला सध्या कोर्टातून बाहेर काढण्यात आलेला आहे. पूर्ण सिक्युरिटी या ठिकाणी जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने ताफा आहे पोलिसांचा. या आरोपीला सध्या कोर्टातून घेऊन चाललेले आहेत. 29 जूनला पुन्हा एकदा कोर्टाच्या समोर या आरोपीला आणलं जाईल. कोर्टाने आरोपीला अनेक प्रश्न या ठिकाणी विचारली होती, मात्र त्यावेळी तो गप्प होता, उत्तर देऊ शकलेला नाही. याच्यावर देखील कोर्टाने प्रश्न उपस्थित केलेला आहे. हा महत्वाचा मुद्दा कोर्टाने नोंदवलेला आहे आणि अशा पद्धतीने जर आपण बघितलं तर त्याचा वयाचा मुद्दा जर कोर्टाच्या समोर ठेवण्यात आलेला होता आरोपीच्या वकिलांकडून, तर तो देखील खोडून लावलेला आहे. कारण त्याचे जे मेडिकल रिपोर्ट्स आहेत ते पूर्ण फिट आहेत. तो मेंटली देखील पूर्णपणे फिट आहे, फिजिकली फिट आहे. एवढंच काय तर लैंगिक अत्याचार करू शकतो हे देखील त्या मेडिकल रिपोर्ट्स वरून तो सिद्ध होतं. त्यामुळं त्याला कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी या ही मागणी आरोपीच्या सरकारी वकिलांकडून करण्यात आलेली आहे. एवढंच काय तर त्या मुलीच्या वडिलांनी देखील कोर्टाच्या समोर येऊन विनंती केली आहे की याला कठोरात कठोर शिक्षा द्यावी, कारण समाजामध्ये एक संदेश जायला हवा. अशा पद्धतीचे जे घटना घडतायत ते थांबायला हवे, रोकायला हवेत आणि त्यामुळं एक ऐतिहासिक निकाल देणं या ठिकाणी गरजेचं आहे. फाशीची शिक्षेची मागणी या ठिकाणी होतीये आणि त्याच वेळी जर आपण बघितलं तर कोर्टातून आता या आरोपीला पुन्हा एकदा पोलीस इथून घेऊन गेलेले आहेत. कडेकोट बंदोबस्त कोर्टामध्ये आज सकाळपासून ठेवण्यात आलेला होता, कारण अनेक संघटनांकडून विरोध करण्यात आलेला होता. या आरोपीला मारण्याचा देखील प्रयत्न होऊ शकतो अशी भीती या ठिकाणी होती आणि त्याच वेळे आपले प्रतिनिधी मंदार सर आले या ठिकाणी. कोर्टात नक्की काय काय झालं, मुलीचे वडील देखील कोर्टासमोर आले होते.